चाचा मला एक विचारायचं आहे तुम्हाला, हा जो त्याची टेस्ट आहे अतिशय वेगळा, म्हणजे आम्ही वडे खाल्लेले, सर्वच वडे खाल्लेले पुण्याचे नाशिकचे, तर पण माझी टेस्ट जी आहे ना ती अतिशय उत्तम लागते. याचं रहस्य काय, राज काय? सर त्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक वस्तू आहे ना क्वालिटी टाकायची. बरोबर. बटाटा हा इंदोरचा असतो माझा, बेसन हे पुण्याचंच असतं, म्हणजे पुणा दालमे हिरा बरं का, आणि पावाचा तुकडा असतो छोटासा. हा अच्छा. त्याला वरून मसाला लावला, याच्यात टाकून आणि त्याचं सोडून द्यायचं बेसन. अच्छा, मग आता तर तुम्ही एकदम रहस्य सांगून दिलं. कोणी आता लोकांनी कॉपी पेस्ट करून चालू केलं तर कॉपी करतील ते, नाही असं नाही, पण माझा वेगळा मसाला आहे ना, वेगळा कार्यक्रम आहे. आणि तुमच्या बोलण्याची तर लकब कोणाला घेता येणार नाही ना, ते तर तुमचे USB आहे की नाही? येस येस येस. आणि काय चाचा, शेवटचा प्रश्न, तुमचं वय काय? माझं 66 चालू आहे. 66ला तर आता रिटायरमेंटची वेळ आहे तुमची, तर पण तुम्ही तर एकदम, मी पण आज कोणी नाही म्हणून. पण तुम्ही फ्रेशरला लाजवेल एवढा तुमच्यात उत्साह आहे, तो कुठून येतो? कसं आहे सर, काय खाता काय तुम्ही? फक्त वडाच खाता का? त्याचीच तर ताकद नाही आहे. अच्छा, आणि काय वेगळं पितात? आम्हाला हे पाजतात पाणी आणि काय दुसरं काही पितात? तसं काहीच नाही. हा, त्याचं रहस्य सांगा आम्हाला, तुमचा उत्साह. उत्साह असं आहे सर, कसं आहे, रात्री 10च्या आतमध्ये झोपलंच पाहिजे. बरं बरं का, 10लाच झोपलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, सकाळी आहे ना 5लाच उठलं पाहिजे माणूस. बरं, म्हणजे तो कायम तरतरीत राहतो, कायम चिरतरुण राहतो. हे महत्वाचं आहे. ते जुने लोक बोलून गेले का भाऊ, सकाळी आहे ना आपण जातो ना, बरोबर आहे ना, म्हणजे टॉयलेटला जातो, तर ते सकाळी ती मोठी काठी म्हणून काढली. सकाळी जाताना तर ते आई वडील बोलले त्यांना का बाबा रे, का उन्हामध्ये जात नको जाऊ, टॉयलेटला उन्हामध्ये जात नको जाऊ, हे म्हणजे टॉयलेट बांधलेलं आहे आपण तरी ऊन लागत म्हणे. त्यांनी तिडून पत्रा मारून घेतला, असं नाही केलं. बरोबर बरोबर. ते काय बोलले ते जुने लोक का बाबा पहाटे लवकर उठतात. एकदम बरोबर, हे तुमचं रहस्य आहे. ओके. हे बाकीचे मुलं काय म्हणतात, नाही बाप म्हटलं ना का ऊन लागत म्हणून पत्रा बांधून. चाचा, तुम्हाला विनय कोठावदे व्लॉग या यूट्यूब चॅनल कडून शुभेच्छा, निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा. आणि तुमचं तर वय जे आहे अजूनच कमी कमी होत जावं, आणि असाच तुमचा उत्साह वाढत जावं, आणि तुमची जी लोकांची सेवा आहे ती अशीच तुम्ही करत राहू, या तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.